नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत CMGP चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. ठीक आहे. ही एक गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने काढलेली स्कीम आहे. ही बॅक एंड सबसिडी प्रोव्हाइड करते कोणत्या पण लोनसाठी, मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस युनिटच्या लोनसाठी. ठीक आहे. हे कोणते लोन कव्हर होतात, त्याच्यामध्ये सबसिडी किती मिळते, याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, उद्दिष्ट काय आहेत आणि हे कोणाला आणि किती स्वरूपात ही सबसिडी मिळते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने 1 ऑगस्ट 2019 साली ही स्कीम इंट्रोड्यूस केली होती. ठीक आहे ना. याच्या अंतर्गत याचा उद्दिष्ट एवढा होता की ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागात नवीन एम्प्लॉयमेंट जनरेशन करण्यासाठी, नवीन उद्योगाला चालना मिळावं याकरिता ही स्कीम स्थापित करण्यात आली होती 1 ऑगस्ट 2019 साली. ठीक आहे. CMGP कोणा थ्रू इम्प्लिमेंट होते तर बघितलं तर डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीज DOIs गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची बॉडी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर DIC डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर्स आणि महाराष्ट्र स्टेट खादी अँड विलेज इंडस्ट्रियल बोर्ड KVIB ऑल्सो बाय बँक्स, बँक के थ्रू ही स्कीम इंट्रोड्यूस होते. या स्कीमचं उद्दिष्ट हे आहे की कोणतं पण लोन जे बिझनेससाठी घेत आहेत त्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बॅक एंड सबसिडी देत असते. नेचर ऑफ असिस्टंट to generate employment opportunity in rural as well as urban areas of the state through setting up the new self-employment venture project, micro enterprise, small enterprise. प्रोजेक्ट कॉस्ट ही लिमिट ठेवलेली आहे 50 लाखावर. 50 लाखापर्यंतच्या कोणत्या पण लोनसाठी ही स्कीम लागू आहे. सपोर्ट लेवल काय असतं, याच्या अंतर्गत सबसिडी किती प्रमाणात मिळते. ठीक आहे. जसं की आपण बघितलं एरिया वाईज, लोकेशन वाईज आणि त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज ही सबसिडी वेगवेगळ्या पर्सेंटेज मध्ये मिळत असते. जर अर्बन एरियामध्ये तुम्ही स्पेशलाइज कॅटेगरी मध्ये असेल 25%, तर विलेज एरियामध्ये जनरल कॅटेगरी असेल 25% आणि विलेज एरियामध्ये जर स्पेशल कॅटेगरी असेल तर 35%. ठीक आहे ना. असं सबसिडीचं पर्सेंटेज असतं. इलिजिबिलिटी मध्ये आता या CMGP साठी अप्लाय करण्यासाठी कोण कोण एलिजिबल आहे ते आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये बघता येईल एनी इंडिव्हिज्युअल बिटवीन 18 to 45 एज. ठीक आहे ना. 18 ते 45 वर्षाचा तो इसम किंवा तो इंडिव्हिज्युअल 18 ते 45 वर्षाचा ते इंडिव्हिज्युअल असला पाहिजे. त्या इंडिव्हिज्युअललाच हे CMGP साठी अप्लाय करता येईल. ठीक आहे ना. याच्यामध्ये कॅटेगरीसाठी स्पेशल रिलॅक्सेशन दिलेलं आहे 5 वर्षाचं. ठीक आहे ना. 5 वर्षाचं रिलॅक्सेशन म्हणजे 45च्या नंतर 50 पर्यंत पण SC ST किंवा एक सर्व्हिसमॅन ऍज पर सर्क्युलर. त्याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन, डिफरन्शियल एबल्ड, वुमेन यांच्याकरता रिलॅक्सेशन दिलेलं आहे. ऍप्लिकंट शूड रेसिडेंट ऑफ महाराष्ट्राचा तो रहिवासी असला पाहिजे किंवा त्याच्याकडे महाराष्ट्र डोमेसाईल असलं पाहिजे. याच्या अंतर्गत प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, SHG हे पण ऍप्लिकेबल आहेत. यांना पण सबसिडी मिळू शकते. ठीक आहे ना. एज्युकेशन क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय आहे तर 10 ते 25 लाखापर्यंतचे लोन पाहिजे असेल तर त्याच्यावर मिनिमम 7th स्टँडर्ड पास आउट झालेलं पाहिजे इंडिव्हिज्युअल. ठीक आहे. ऍप्लिकंट 7वी पास पाहिजे 10 ते 25 लाखापर्यंत. जर 25 लाखाच्या वर तुम्ही अप्लाय करत असाल CMGP साठी तर त्याच्यासाठी निदान 10वी पास हे पाहिजे. ऍप्लिकंट 10वी पास असला पाहिजे. 25 लाखाच्या वर तुम्हाला 50 लाखापर्यंत अप्लाय करायचं असल्यावर. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एका फॅमिलीतून फक्त एकालाच लोन मिळतं. फॅमिली कोणाला कन्सिडर करतात, स्पाउस म्हणजे नवरा आणि बायको, याच्या दोघांमधून फक्त एकालाच गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम मध्ये लोन मिळतं. असिस्टन्स अंडर स्कीम इज अवेलेबल ओनली फॉर न्यू प्रोजेक्ट अँड व्हेंचर. नवीन उद्योगासाठीच हा लोन दिलं जातं. ठीक आहे ना. तुमचा एक्झिस्टिंग बिझनेस असेल त्याच्यासाठी हे CMGP ऍप्लिकेबल नाहीये. जर ऑलरेडी एक्झिस्टिंग युनिट जर लोन घेतलेलं असेल CMGP, PMGP अदर गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम मधून तर ते स्कीम या स्कीमच्या अंतर्गत एलिजिबल नाहीये. या स्कीमसाठी अप्लाय कसं करायचं, CMGP साठी अप्लाय तुम्ही कसं करायचं याची साईट दिलेली आहे. मी डिस्क्रिप्शन मध्ये पण ही साईट देईल. टू इम्प्लिमेंट द हॅसल फ्री CMGP स्कीम टू कम्प्लीट प्रोसेस इज मेड अवेलेबल अँड डेडिकेटेड पोर्टलचं हे URL नंबर आहे. ठीक आहे ना. ह्याच्यावर तुम्ही जाऊन अप्लाय करू शकता. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह, याचे उद्दिष्ट काय होते स्कीमचे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने 1 ऑगस्ट 2019 साली स्कीम इंट्रोड्यूस केली होती. त्याचं उद्दिष्ट काय होतं, टू एस्टॅब्लिश 1 lakh मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइज इन द नेक्स्ट 5 years अँड अचीव एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज टू 8 to 10 lakh youth इन द स्टेट. ठीक आहे ना. 1 लाख जवळपास
मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस ओपन करायचे, म्हणजे उद्योगाला चालना द्यायची आणि त्याच्यातून 8 ते 10 लाख तरुण युवा पिढीला रोजगार द्यायचा, हा याचा उद्दिष्ट होता. द टार्गेट फॉर द फर्स्ट फायनान्शियल इयर 2019 ते 2020 10,000 एंटरप्राइजेस स्टेटमध्ये ओपन करायचे हे उद्दिष्ट या योजनेअंतर्गत होता. फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स सीएमएजीपी चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ही जी सबसिडी बेस्ड लोन स्कीम आहे, याच्याकरता कोण कोण फायनान्स करतं? पब्लिक सेक्टर बँक्स फायनान्स करतात, ऑल रिजनल रुरल बँक्स इन स्टेट, ठीक आहे ना, आरआरबीज ते फायनान्स करतात. प्रायव्हेट सेक्टर शेड्यूल कमर्शियल बँक्स अप्रूव्ड बाय स्टेट लेवल मॉनिटरिंग कमिटी, ठीक आहे ना, SLMC हे आपण फायनान्स करतात. पण मॅक्सिमम प्रायव्हेट बँका कोणी करत नाहीत ऍक्च्युली फायनान्स मध्ये. हे त्या स्कीमसाठी अप्लाय करण्यासाठी हे डॉक्युमेंट्स रिक्वायर आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघा, स्पेशल कॅटेगरी असेल तर कास्ट सर्टिफिकेट, रुरल एरिया सर्टिफिकेट, प्रोजेक्ट रिपोर्ट लागेल, एज्युकेशन सर्टिफिकेट, सेन्सस सर्टिफिकेट, सेन्सस म्हणजे जनसंख्येचं प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वेळोवेळी जे बँकेने डॉक्युमेंट प्रोव्हाइड करायला सांगितले ते डॉक्युमेंट्स द्यावे लागतात, ठीक आहे ना. तर हे अप्लाय करण्यासाठी हे डॉक्युमेंट्स लागतात. हे प्रोपोज एस्टिमेट होतं, जे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं एस्टिमेट होतं. सीएमएजीपीच्या अंतर्गत हे टार्गेट फिक्स करण्यात आलं होतं. 2019 ते 20 10 लाख प्रोजेक्ट सबसिडी 300 करोडची, आणि हे याच्यानंतर 20 ते 21 साठी 650 करोड, 21-22 750, 22-23 900 करोड, 23-24 900 करोड, ठीक आहे. हे उद्दिष्ट, हे पंचवार्षिक उद्दिष्ट हे गव्हर्नमेंटचं होतं. त्याच्या अंतर्गत की 3,500 करोड सबसिडी हे वाटपचा उद्दिष्ट या योजनेअंतर्गत आहे, ठीक आहे. निगेटिव्ह लिस्ट फॉर ऍक्टिव्हिटीज. आता या योजनेअंतर्गत कुठं कुठं अप्लाय करता येतं, कोणकोणत्या बिझनेससाठी अप्लाय करता येतं ते तुम्हाला सर्क्युलर मध्ये किंवा अप्लाय करते वेळेस तुम्हाला लिस्ट ऑफ बिझनेसेस येऊन जातील. तर निगेटिव्ह लिस्ट मध्ये जे आहेत त्यांना आपण लोन घेऊ शकत नाही त्या गोष्टीसाठी. त्याच्यामध्ये आहे एनी इंडस्ट्री बिझनेस कनेक्टेड विथ मीट, मांसाहाराच्या संदर्भात कोणता बिझनेस असेल तो याच्या अंतर्गत कव्हर होत नाही, ठीक आहे ना. त्याच्यानंतर इंटॉक्सिक ऍटम्स लाईक बीडी पान सिगरेट याच्या अंतर्गत हे बिझनेस करता येत नाही, ठीक आहे ना. धाबा किंवा सेल ऑफ लिकर दारू व्यवसाय याच्या अंतर्गत करता येत नाही. टी, कॉफी, रबर हे जे हॉर्टिकल्चरचे काही बिझनेसेस आहेत ते पण यांच्या अंतर्गत कव्हर होत नाही सीएमएजीपीच्या अंतर्गत, ठीक आहे ना. ॲनिमल हजबेंड्री लाईक गोट, शीप, पिगरी, पोल्ट्री एक्सेट्रा हे पण हे सीएमएजीपीच्या अंतर्गत कव्हर होत नाहीत, ठीक आहे ना. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्लास्टिक, ठीक आहे, पॉलिथिन, थर्मोकॉल. टाइम टू टाइम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने जे गाईडलाईन दिलेले आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण गाईडलाईन आहेत मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्लास्टिक आणि थर्मोकॉल, पॉलिथिन याच्यासाठी, त्याच्या अंतर्गत ही बॅन कॅटेगरीमध्ये येते. त्याच्यामुळे याच्यासाठी पण सीएमएजीपीच्या अंतर्गत लोन देता येत नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.